नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांनी आज कंजमाळ, सहकारनगर, भुगोरपट्टी, कापड बाजार, भांडी बाजार, सराफ बाजार, दहीपूल, रेड क्रॉस, गंगापूर रोड, गीतांजली सोसायटी, सौभाग्यनगर, सुचितानगर या परिसरात प्रचार दौरा केला। यावेळी नाशिक मध्यमध्ये मशाल पेटणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। वसंत निवृत्ती गीते यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं वचन दिलं। या प्रचार दौऱ्याप्रसंगी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। तसेच मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून या निवडणुकीत संधी वसंत गीते यांना द्यावी असे आवाहन केलं। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। चालू राहील। मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय आहे आणि जे पक्षाचं काम 20 तारखेपर्यंत आहे ते संपूर्ण या कार्यालयातून चालू राहील आणि कार्यालयातून मला असं वाटतं मध्य नाशिकमध्ये शोभाताई असो, मी असो, विनायक पांडे असो, यतीन वाघ असो, आम्ही सर्वांनी या ठिकाणी कामं केली। माझी महापौर म्हणून आम्ही कामं केली आणि या शहरामध्ये आमची नवी काही ओळख नाही। आम्ही एमडीला काही प्रोत्साहन दिले नाही, आम्ही चरस गांजाला काही प्रोत्साहन दिले नाही, आम्ही गुन्हेगारीला कधी प्रोत्साहन दिलेलं नाही आणि म्हणून विकासाला प्रोत्साहन दिलेले आहे आणि म्हणून लोक आमच्याबरोबर राहतील। कास्ट फॅक्टर हा आमच्याकडे नाही आहे, ज्यांनी निर्माण केला त्यांनाच गाडलं जाईल असं मला वाटतं। तुम्ही आता फिरत आहात हे मतदारांनी एवढंच सांगितलं की आपल्याला परिवर्तन पाहिजे आहे आणि परिवर्तन नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे आणि सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित आहेत। मला निश्चितपणे खात्री आहे की वसंत भाऊ हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांनी यापूर्वी महापौर म्हणून काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे आमदार म्हणून काम केलेलं आहे। या नाशिक शहरात त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून नाशिक मध्यमधील सर्व मतदार बंधू भगिनी त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून येतील। माझी या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या माध्यमातून विनंती आहे की वसंत भाऊंच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून। आपण देखील या विकास जिंकलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी बदल काळाची गरज आहे आणि आदरणीय वसंत भाऊ जे अनुभवी आहे ते नक्कीच याच्यातून मार्ग। कास्ट फॅक्टरकडे कसं बघतो आपण? कास्ट फॅक्टर मतदानाच्या वेळेस कास्ट फॅक्टर मला वाटतं की कसं बोलतो?